नमस्कार मित्रांनो. राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात सध्या एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी विशेष तरतूद करण्याबाबत संकेत दिले आहेत व भरीव तरतूद करण्यात आली आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक महिलांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की आता लाडक्या बहिणींना मिळणारा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार का, की सरकारकडून यासाठी आणखी काही नवीन तरतूद केली जाणार आहे. सध्या राज्यातील अनेक महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे काही महिलांची ई-केवायसी प्रक्रिया करताना चूक झाली होती. त्यांनी ती दुरुस्त केल्यानंतर त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला आहे. तर दुसरीकडे काही पात्र महिलांनी सुरुवातीपासूनच ई-केवायसी पूर्ण केली होती. त्यांनाही फक्त जानेवारीचा हप्ता मिळाला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या मनात एकच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी येणार आणि तो 21 रुपये येणार का? हा प्रश्न सध्या राज्यभरातील लाखो महिलांना पडलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांनी नवीन ई-केवायसी सुरू करण्यात यावी यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा करण्यात आले होते व पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि संबंधित विभागाकडे अर्ज देऊन मागणी केली आहे. महिलांची मुख्य मागणी अशी आहे की सरकारने नवीन ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा पोर्टल सुरू करावे, जेणेकरून ज्या पात्र आणि गरजू महिला काही कारणामुळे या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत त्यांनाही पुन्हा एक संधी मिळू शकेल. कारण या योजनेचा उद्देशच आहे की राज्यातील प्रत्येक पात्र आणि गरजू महिलेला आर्थिक आधार मिळावा. त्यामुळे सरकारने यावर योग्य तो निर्णय घेऊन ई-केवायसीसाठी पुन्हा एक संधी द्यावी अशी महिलांकडून विनंती केली जात आहे. आता सरकार याबाबत नेमका काय निर्णय घेते आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी व किती मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले. अशाच महत्त्वाच्या आणि अपडेट माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.